आजचा दिवस निकितासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज पहिल्यांदाच तिचा कथ्थकचा छोटासा पण गोड परफॉर्मन्स होणार आहे. प्रसंगही तितकाच सुंदर. लास्य अकादमीचा आज फाउंडर्स डे आहे आणि त्यात आणखी रंग भरायला राजश्री दीदींचा बर्थडे सुद्धा. आम्ही दोघे पटापट रेडी होऊन लास्य अकॅडमीला पोहोचलो. लेखीचा परफॉर्मन्स पाहायला अहिरे फॅमिलीही खास आली होती. सभागृहात शिरताच समजलं, कार्यक्रमाची तयारी अफलातून. प्रत्येक जण मनापासून जोमाने अप्रतिम तयारी करत होता. शेवटी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला. प्रोग्रामला सुरुवात झाली. दीदींनी गणेशवंदना करून रंगतदार ओपनिंग केली. आज दीदींचा 75वा वाढदिवस, पण त्यांना बघून कोण म्हणेल 75? त्यांची एनर्जी, स्माइल, ग्रेस, एज इज जस्ट अ नंबर, हे अगदी त्यांच्यासाठीच. कदाचित ह्या तरुणाईची गुरुकिल्ली म्हणजे कथ्थक आणि त्यांचं कलानिष्ठ जीवन. इतकी वर्ष या कलेला समर्पित राहणं ही खरोखरच एक तपस्या, आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या परिवाराचा त्यात मोठा वाटा आहे. दीदींनी इतक्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकला आहे. अगदी 3 वर्षाच्या बाळापासून ते 60 वर्षाच्या बाईपर्यंत. आज त्या सगळ्यांनी मिळून दीदींबद्दल कृतज्ञता आणि प्रेम मनापासून व्यक्त केलं. 75 वर्षाचा हा प्रवास पाहून आम्हाला सुद्धा एक नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणेचा झरा मिळाला. मग रंगमंचावर एकापेक्षा एक परफॉर्मन्स सुरू झाले. छोट्यांचे गोड, मोठ्यांचे दमदार. निकिताही अगदी तितक्याच आत्मविश्वासाने, गोड स्मित हास्याने आपला छोटासा परफॉर्मन्स करून गेली. तिला असं परफॉर्मन्स करताना पाहून आमचं हृदय सुद्धा भरून आलं. त्यात नरेंद्र सरांनी आईवरचं अप्रतिम गाणं सादर केलं आणि सभागृहात जणू भावनांची मैफिलच रंगली. आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, आई सुखाचे नगर. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी मिळून दीदींचा बर्थडे सेलिब्रेट केला. दीदींना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. आपण असंच सदैव प्रेरणादायी, सदैव तरुण राहा. दीदींना पाहून एकच गोष्ट ठामपणे मनात रुजली, नथिंग इज इम्पॉसिबल. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.